मित्रांनो, तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण खिशात जास्त पैसे नाहीत, म्हणून थांबलाय का? किंवा असा एखादा व्यवसाय शोधत आहात की जो सामान्य माणूस सहज करू शकेल? मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. आजच्या महागाईच्या काळात फक्त एका नोकरीवर अवलंबून राहणे कठीण झालं आहे. प्रत्येकाला उत्पन्नाचा दुसरा मार्ग हवाय, पण नक्की कोणता व्यवसाय करावा हे समजत नाहीये. आज मी तुम्हाला असे 5 व्यवसाय सांगणार आहे जे तुम्हाला आजच चालू करता येईल. अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करता येईल. चला, वेळ न घालवता थेट ते 5 व्यवसाय कोणते आहेत ते बघूया. त्यातला सर्वात पहिला व्यवसाय, घरगुती डब्बा, सर्व्हिस किंवा मेस. आता शहरामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये म्हणजेच MIDC मध्ये राहणारे किंवा नोकरीनिमित्त आलेले तरुण यांना नेहमीच घरच्या जेवणाची ओढ असते. आता काय करायचं, तर सुरुवातीला तुमच्या आजूबाजूच्या 5 ते 10 लोकांपासून तुम्ही सुरू करू शकता. जेवणाची चव आणि स्वच्छता यावर तुम्हाला फक्त लक्ष द्यावं लागेल. काय करावं लागेल, तर एकदा चव आवडली की लोक स्वतःहून इतरांना सांगतात. तुम्ही ऑफिसमध्ये किंवा बॅचलर राहणाऱ्या मुलांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मेसची जाहिरात करू शकतात. आता नफा किती होऊ शकतो याचा अंदाज लावूया. म्हणजे जर तुम्ही दिवसाला 20 डबे जरी दिले, म्हणजे 20 डबे जरी दिले, तरी सर्व खर्च वजा तुम्ही एका महिन्याला 15 ते 20 हजार रुपये सहज कमवू शकता. अगदी सोपा व्यवसाय. त्यानंतर दुसरा व्यवसाय म्हणजे फळ आणि भाजीपाला विक्री केंद्र. हा तर पारंपरिक व्यवसाय असला तरी तो करण्याच्या पद्धतीत तुम्ही बदल करून जास्त नफा मिळवू शकता. थेट शेतकरी किंवा घाऊक बाजारातून ताजी फळे किंवा भाजीपाला तो स्वच्छ करून वर्गवारी करून विकल्यास त्याला जास्त भाव मिळतो. आता याचा वेगळेपणा कसा आणायचा, तर तुम्ही रेडी टू कुक संकल्पना राबवू शकता. म्हणजे काय, तर निवडून आणलेली भाजीपाली किंवा सोललेला वाटाणा, लसूण कामात व्यग्र असलेल्या गृहिणी अशा मालाला प्राधान्य देतात. फक्त तुम्हाला जागा आणि मालासाठी लागणारी काही हजारांची गुंतवणूक पाहिजे, त्यामुळे तुम्ही सहज हा व्यवसाय करू शकता. तिसरा व्यवसाय म्हणजे लॉन्ड्री किंवा इस्त्रीची सेवा. कपडे धुणे आणि इस्त्री करणे हा कधीही न थांबणारा व्यवसाय. विशेषतः पांढरे कपडे वापरणारे नोकरदार आणि सोसायट्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही गरज आहे. काय कराल, तर सुरुवातीला फक्त इस्त्री पासून सुरुवात करा आणि हळूहळू वॉशिंग मशीन घेऊन कपडे धुणे किंवा ड्राय क्लिनिंगची सुविधा जोडा. आता याच्यामध्ये वाढ कशी करावी, तर होम डिलिव्हरी किंवा पिकअप आणि ड्रॉप सुविधा दिल्यास तुम्ही तुमच्या भागातील मोठे मार्केट काबीज करू शकता. आता या व्यवसायात देखील मार्जिन खूप चांगले असते, कारण एकदा सेट झाला की खर्च कमी आणि श्रम वाढतात आणि नफा देखील तुमचा वाढू शकतो. चौथा व्यवसाय म्हणजे रिपेअरिंग आणि मेंटेनन्स सर्व्हिस. जर तुमच्याकडे तांत्रिक कौशल्य असेल किंवा तुम्ही ते शिकू शकत असाल, तर हा व्यवसाय तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. काय करायचं, तुम्ही नळ दुरुस्ती म्हणजे प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन किंवा मिक्सर फॅन दुरुस्ती यासारख्या सेवांची गावात किंवा शहरात मोठी मागणी असते, तुम्ही ते करू शकता. तुम्ही तुमची माहिती स्थानिक ग्रुपवर टाका. एका फोनवर घरपोच सेवा हे तुमचे मुख्य सूत्र असावे. पार्ट बदलणे. आता त्याच्यामध्ये नफा कसा असतो बघा, म्हणजे एखाद्या बिघडलेल्या वस्तूचा पार्ट बदलण्याचं काम असेल, त्याचे वेगळे पैसे तुम्हाला मिळणार आणि तुमच्या श्रमाचे म्हणजे लेबर चार्जचे वेगळे पैसे मिळतील. असे दुहेरी उत्पन्न तुम्ही सहज मिळवू शकता. पाचवा व्यवसाय म्हणजे पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय. ग्रामीण किंवा निमशहरी भागात राहणाऱ्या व्यक्तींसाठी हा सर्वात शाश्वत व्यवसाय. काय करायचं, तर सुरुवातीला फक्त
एक दोन गायी किंवा म्हशीं पासून तुम्ही सुरुवात करू शकता. दुधाची थेट विक्री ग्राहकांना केल्यास डेअरीपेक्षा तुम्हाला जास्त भाव मिळू शकतो. सोबतच शेणखत विक्रीतून चांगले पैसे देखील तुम्हाला मिळवता येईल. जर दूध विक्री शक्य नसेल तर घरच्या घरी दही किंवा खवा बनवून स्थानिक मिठाईच्या दुकानात पुरवू शकता. तुम्ही यासोबतच 50 ते 100 गावरान कोंबडी देखील पाळून अंड्याचा देखील व्यवसाय करू शकता. तुमच्या व्यवसायाची माहिती देणारे छोटे पत्रक म्हणजे पॉम्पलेट तयार करा. तुमच्या संपर्कातील सर्वांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील तुम्ही कळवू शकता. सर्वसामान्य व्यक्तीला जेव्हा व्यवसायात यश मिळवायचे असते तेव्हा विश्वास हेच त्याचे सर्वात मोठे भांडवल असते. ग्राहकांना दिलेली वेळ आणि दर्जा देखील पाळा. आता हिशोब कसा ठेवायचा म्हणजे छोटा असो की मोठा असो, दररोजच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा हिशोब एका वहीत लिहून ठेवा. त्यामुळे तुम्हाला व्यवसायाची दिशा समजते. तुम्ही यापैकी कोणत्या क्षेत्रात अधिक अनुभवी आहात किंवा तुम्हाला कोणती गोष्ट जास्त आवडते त्यावरून आपण त्या व्यवसायाचा बिझनेस प्लॅन करू शकतो. तर मित्रांनो, हे 5 व्यवसाय होते जे तुम्ही अगदी सहज करू शकता. यातील कोणता व्यवसाय तुम्हाला आवडला किंवा कोणता व्यवसाय तुम्ही सुरू करण्याचा विचार करतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या अशा मित्रांना शेअर करा ज्यांना स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करायचा आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.